तर रात्री झोपण्यापूर्वीच मम्मीने इकडे साबुदाणा भिजायला घातला होता। त्यांनी अर्धा किलो शाबू घेतला होता आणि तो दोन्ही वेगळ्या वेगळ्या भांड्यामध्ये भिजायला घातला होता। त्याचबरोबर आम्ही बटाटे देखील इकडे रात्रीच उकडून घेतले होते, कारण सकाळी उठलं की डायरेक्टली चकलीला सुरुवात करता येईल। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, टिकटॉक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी प्रीती पुन्हा एकदा तुमच्यासाठी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर उन्हाळा चालू झालेला आहे आणि सगळ्यांची उन्हाळी कामं देखील सुरू झालेली आहेत। तर आम्ही देखील बनवतोय आज उपवासाच्या चकल्या। तर चला म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत देखील शेअर करता येईल। चला तर मग हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहत राहा। तर रात्रीच बटाटे शिजवून घेतले होते, त्याला सकाळी फक्त उठल्यानंतर एक वाफ काढून घेतली आणि पटापट त्याची साल देखील काढून घेतली। बटाटे एकदा चांगली शिजून झाले की मग ते छानपैकी मॅश देखील होतात। त्यासाठी इकडे मी खिसणीने त्याला छानपैकी खिसून घेतलं आणि बटाटे चांगले शिजलेले असल्यामुळे ते लवकर देखील खिसले जात आहेत आणि बटाटे पण खूप जास्त नाहीत, फक्त 1 किलोच घेतले आहेत। कारण जनरली हे सगळं उन्हाळ काम जे आहे ते मम्मी गावाकडेच करतात, कारण एकतर इथे गॅलरीमध्ये जास्त स्पेस देखील नाही आहे आणि उन्हाचा देखील प्रॉब्लेम, काही ऊन खूप कमी वेळ राहतं। त्याच्यामुळे मी पुण्यामध्ये फर्स्ट टाइमच हे बनवत आहे। जनरली गावाकडेच केलं जातं हे सगळं उन्हाळ काम। तर त्यासाठी 1 किलो बटाटे आम्ही घेतलेले आहेत। माझे सगळे बटाटे वगैरे सोलून खिसून होईपर्यंत मम्मीने इकडे भगर आणि शाबू एकत्र करून हे छानसं शिजवून घेतलेलं आहे। हे थोडंसं थंड झालं की आपण हे सगळं एकत्र करून मॅश करून घेणार आहोत। चांगलं शिजलंय की शाबू ते भगर टाकायची आधी एकदा हलवून घ्यायची, परत शाबू टाकायचा। भगर शिजत आणि शाबू घातला ना थोडीशी भगर शिजत आली। भगर थोडीच पण ती फुगून जास्त झालंय का? भात जास्तच होतं ना फुलून। त्याला किती 4 पट पाणी लागते। 1 किलो भरले ग्लासभर भगर असेल त्याला 5 ग्लास पाणी लागते। 4-4.5 ग्लास पाणी लागते। सगळं असं मोकळा झाला हे विषय। चवीपुरतं मीठ, जास्त टाकायचीच नाही ना चटणी, आपल्या चवीने ज्याला आवडते जास्त टाकायची, नाही टाकली तर जमते, नाही टाकली तरी जमते। ज्यात लहान लेकर आहे त्यांना आवडत नसेल तर ती टाकीत बी नाही। मीठ थोडंच टाकले की भाताला पण टाकलं होतं ना शिजताना, भाताला शिजताना टाकलं। आणि मीठ थोडं कमी टाकलं तरी चालते, आपल्याला जसं कुणाला खरट लागते, कुणाला आळणी लागते आणि वाळल्यावर थोडीशी ही होतं, जास्त खरट लागतं, जास्त खरट लागतं। आता जर हे तयार झाले आता आणि आता आम्ही चकल्या घालून घेणार आहेत, कारण ऑलरेडी आमचा प्लॅन होता की आम्हाला खूप लवकर सुरू करायचं होतं। गॅलरीत ऊनच राहत नाही, पण ठीक आहे थोडा उशीर झाला, काही ओळी पण उठली आज आमच्यासोबतच लवकर। तर आम्ही इकडे चकल्या घालायला सुरुवात केलेली आहे। गॅलरीमध्ये ऊन देखील आलंय। आणि हो, मी तुम्हाला म्हटलं होतं ना गॅलरीमध्ये थोडासा स्पेस कमीच आहे, कारण अजून बाल्कनी एक्सटेन्शन बाकी आहे जे अजून करून घ्यायचंय। ते आता मोठे वाटतात, पुन्हा बारक्या दिसतात, वळून बारके होतात आहे। तर इकडे आमच्या गप्पा मारत सगळ्या चकल्या देखील करून झाल्या। असे जास्त काही नव्हते, त्यामुळे खूप वेळ लागणारच नव्हता आणि लगेचच मग पटकन स्वयंपाकाची देखील तयारी सुरू केली। तर इकडे मम्मीनी आणि मी दोघींनी मिळून पटापट सगळा स्वयंपाक देखील आवरून घेतला, कारण अजून खूप सारे टास्क पेंडिंग आहेत। सण जवळ आलाय, ओळीची थीम देखील करायची, त्यासाठी थोडीशी शॉपिंग करायची होती, त्यामुळे मार्केटला पण जायचे। तर माझं सगळं काम आवरून झालेलं आहे, किचन वगैरे पण क्लीन करून झाले, जेवण पण झाले। आणि हो, मी ऑनलाईन 2 प्रोडक्ट मागवले होते, ते देखील आज आलेले आहेत। म्हणजे तिकडे अनबॉक्सिंग चालू आहे, चला मी तुम्हाला दाखवते। तर मी बोयाचा हा माईक माझ्या ब्लॉगिंगसाठी मागवला होता, जो आम्ही इकडे चेक करतायत। चला तर मग त्याच्या डिटेल्स आपण त्यांच्याकडूनच ऐकूयात। दाखवा ना। दोन ट्रान्समीटर आहे, त्याच्यामध्ये माहिती रिसिव्हर आहे। चला तर हा मी तुम्हाला क्लोजअप मध्ये दाखवते कसं आहे ते। असे 2 ट्रान्समीटर भेटले, नॉईज कॅन्सलेशनचं बटन आणि पॉवरचं बटन, आणि हे विंडशील्ड नॉईज कॅन्सलेशनसाठी। आणि हे बघा ॲडजस्ट होतं, रोटेट करून बसू शकतो, म्हणजे उभं आणि आडवं दोन्ही पण बसू शकतो का आपण? टाईप-C 2 साठी 2 त्यांनी केबल दिले आहेत, एक वेळी दोन्ही चार्जिंग करण्यासाठी। आणि हा याचा रिसिव्हर, तो पण टाईप-C आहे, कुठल्याही टाईप-C डिव्हाइसला हा सपोर्ट करतो। मी स्पेशली iPhone 15 साठी मागवलेला आहे।
आणि हो, मेन गोष्ट सांगायचीच राहिली, हा जो माईक आहे ना तो मी माझ्या यूट्यूबच्या पेमेंटमधून मागवलेला आहे. आणि हो, मी असं ठरवलं आहे की जे काही माझं इथून पुढचं इन्कम येणार आहे ते मी यूट्यूबसाठीच इन्व्हेस्ट करणार आहे. चला तर मग अजून एका प्रोडक्टची अनबॉक्सिंग करायची, ते देखील तुम्हाला दाखवायचं आहे. हे आहे ते दुसरं प्रोडक्ट जे मी ओवीच्या अन्नप्राशनसाठी मागवलेलं आहे आणि याचा डिटेल्स व्हिडिओ देखील मी टाकलेला आहे, तो देखील पाहायला विसरू नका. तर आता थोडंसं रेस्ट करून बाहेर देखील जायचं आहे. तर आत्ता आम्ही जातोय पिंपरी मार्केटला, कारण आता विकेंड आहे आणि आहोंना आजच टाईम असतो बाहेर काही शॉपिंग वगैरे करायची असेल तर घेऊन जातात. जर ओवीच्या थीमचं देखील थोडंसं सामान आणायचं होतं आणि मला देखील थोडीशी शॉपिंग करायची. चला तर मग बघूयात. आज आता खूप गर्दी तर असणारच आहे. चला. आणि हे आहे पिंपरी मार्केट. मी म्हटलं होतं तुम्हाला आज विकेंड आहे, गर्दी तर असणारच आहे आणि त्यात सणांची रेलचेल, म्हणजे सण सुरू झाले की मार्केटमध्ये फुल गर्दी असणार हे नक्की. पण अशीच गर्दी आम्हाला एक्सपेक्टेड होती, कारण आज विकेंड आहे. पण तरी देखील शॉपिंग करायचं असल्यामुळे आम्ही आलो. पण ज्या काही गोष्टी सर्व घ्यायच्या होत्या, जे काही ठरवून आलो होतो त्या सगळ्या गोष्टी काही घेणं नाही झाल्या. पण थीमसाठी लागणाऱ्या काही गोष्टी तरी आम्ही आवर्जून घेतल्या. तर फायनली शॉपिंग करून आम्ही घरी आलो आहोत. बऱ्याच गोष्टी भेटल्या नाहीत, पण ऑलमोस्ट थीमच्या तरी गोष्टी भेटलेल्या आहेत. आणि ओवी तर काही वाट बघतच बसली होती. चला तर मग या छोट्याशा शॉपिंग सोबत हा ब्लॉग मी इथंच थांबवत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.